गजर माऊलीचा गजर रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम हरी 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 हॅलो हरी हरी काय पुण्य राशी गेल्या भेदोनी आकाशी गेल्या भेदोनी आकाशी गेल्या भेदोनी आकाशी आकाशी गेल्या भेदोनी आकाशी गेल्या भेदोनी आकाशी गेल्या भेदोनी आकाशी काय पुण्य राशी गेल्या भेदोनी आकाशी गेल्या भेदोनी आकाशी गेल्या भेदोनी आकाशी आकाय पुण्य राशी गेल्या भेदोनी आकाशी गेल्या भेदोनी आकाशी गेल्या भेदोनी आकाशी तुम्ही झाले ती कृपाळ माझा केला जी संभाळ माझा केला जी संभाळ माझा केला जी संभाळ मी झालो कृपाळ माझा केला जी संभाळ
माझा केला जी संभाळ माझा केला जी संभाळ काय ओळले संचित ऐसने नो आगणित 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 तुम्ही झाले ती कृपाळ तुम्ही झाले ती कृपाळ झाले ती कृपाळ माझा केला जी संभाळ माझा केला जी संभाळ माझा केला जी संभाळ केला जी संभाळ माझा केला जी संभाळ तुका म्हणे नेने 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 काय केले नारायणे काय केले नारायणे काय केले नारायणे तुका म्हणे नेने काय केले नारायणे काय केले नारायणे काय केले नारायणे तुम्ही झाले ती कृपाळ 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 माझा केला जी संभाळ माझा केला जी संभाळ माझा केला जी संभाळ मी झाले ती कृपाळ माझा केला जी संभाळ माझा केला जी संभाळ माझा केला जी संभाळ विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा 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 हरि हो विठ्ठल 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 टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा हे विठ्ठल टाळी कवर दे हरि विठ्ठल हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम स्वामी खंडराय भगवान की जय माता जय छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय काय पुण्य राशी गेल्या भेदुनी आकाशी तुम्ही झाले ती कृपाळ माझा केला जी संभाळ काय पुण्य राशी गेल्या भेदुनी आकाशी तुम्ही झाले ती कृपाळ माझा केला जी संभाळ काय ओळले संचित ऐसे नेनो अगणित तुम्ही झाले ती कृपाळ माझा केला जी संभाळ तुका म्हणे नेने
काय केले नारायणे तुम्ही झाले ती कृपाळ माझा केला जी संभाळ विठाला 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 समचरण सरोजं संद्रनीला बुधाभं जगन्नीत फानी मंडलं मंडाननं तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहसं विठ्ठलं चिंतया वाह वाह क्या बात है प्रथमन मायण पांडुरंग करू प्रथमन मान पांडुरंग करू प्रथमन मान पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजीव ह्या चित्तासी आपुलिया या मनासी लागो हरिनामाचा छंद आवडी गोविंद गावयासी जयांचे केलिया स्मरण ओय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी हस्तक्षमाला हृदही कृष्ण तत्वम जीवाग्रे भागे वर राम मंत्र मे नमस्तके केशव पाद तीर्थम श्री शिव मा भागवतम नमामि नमो काल कौतुहाळ नमो चक्र चालक गोपाळ नमो विश्व प्रतिपाळ प्रभंजना तरी तू आता एक वेळ माझी स्तुती करी निर्मळ जेणे करून तर ती सखळ वक्ते श्रोते ग्रंथकार मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी करी संताचा या वार करी संताचा
हे पायावरी ह्या वारकरी संतांची या काय पुण्य राशी गेल्या भेदुनी आकाशी तुम्ही झाले ती कृपाळ माझा केला जी संभाळ. प्रस्तुत प्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंदनीय जगद्भूषण संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळे देहू निवासी कुंटवासी श्री संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा आहे. सुंदरसं असं पुण्यराशी दर्शन ह्या ठिकाणी प्राप्त करून देणारा आणि विरह अवस्था प्राप्त करणारा अतिशय अप्रतिम असा संत प्रकरणातला अभंग आहे. विठाला चंदना परिदेह झिजविला कष्टातून वसंत फुलविला. चंदना परिदेह झिजविला कष्टातून वसंत फुलविला. बाबा तुमची आठवण येते व क्षणाक्षणाला एक वेळ भेट द्या ह्या लेकराला. अविरत केली माया सावली प्रेमाची बनून अविरत केली माया सावली प्रेमाची बनून अविरत केली माया सावली प्रेमाची हो बनून. तुम्हा आम्हा सर्वांचं गावचं तालुक्याचं जिल्ह्याचं महाराष्ट्राचं माझ्या भारत देशाचं भरतखंडाचं जीवात्मा नावाच्या शब्दाचं आदरणीय वैकुंठवासी स्वर्गवासी कैलासवासी भानुदास मामा मारुती राऊत पाटील बाबांचं प्रथम पुण्यस्मरण. माझ्याकडे आलेली सेवा शोकाकुल परिवार फार मोठासा आहे. त्यामध्ये आमच्या आत्या असतील आदरणीय गंगा भागीरथी भीमाबाई भानुदास राऊत पाटील असतील. सुचिरंजीव परिवारामध्ये श्री सोमनाथ दादा भानुदास राऊत पाटील असतील. आदरणीय श्री बाळासाहेब भाऊसाहेब भानुदास राऊत पाटील असतील. सुकन्या परिवारामध्ये आदरणीय सौभाग्यवती संगीताताई अण्णासाहेब गुंजाळ पाटील असतील. सून परिवारामध्ये आदरणीय सौभाग्यवती पल्लवी बाळासाहेब राऊत पाटील असतील. आदरणीय सौभाग्यवती रोहिणी सोमनाथ राऊत पाटील असतील. नातू नातवंड अतिशय फार मोठासा परिवार आहे. त्यामध्ये अथर्व आरोही काव्य आणि देवांश असेल. आणि मला ज्यांनी सेवा दिली ते माझे परम मित्र आदरणीय ह्या ठिकाणी सैनिक रिटायरमेंट मेजर आणि आता ह्या ठिकाणी ते MPSC मार्फत सेल्स इन्स्पेक्टर म्हणून पुणे ह्या ठिकाणी कार्यरत आहेत. आदरणीय आमचे कैलास भाऊ असतील. सर्वांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी माझ्याकडे आलेली सेवा आणि सेवेकरता निवडलेला अप्रतिम असा गोड अभंग आहे. अभंग अतिशय सोपा आहे, सरळ आहे, सुटसुटीत सगळ्यांना गोडी लागेल असं आहे. थोडंसं प्रथमतः बोलून जातो. माझं आज सौभाग्य एवढं इतकं सुंदर आहे, अप्रतिम आहे, अतिउच्च कोटीचं आहे. ज्यांनी मला संगमनेर परिसरामध्ये येत असताना आणि तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून गोड अशी पाठीवर प्रेमाची थाप मारतात. आदरणीय 1008 महामंडलेश्वर आमचे वंशी बाबा गुरुजी माझ्या समोर उभे आहेत. बाबांच्या नावानं टाळी एकदा जोरदार वाजवा. गुरु भी न कौन बताए बाट गुरु भी न कौन बताए बाट बड़ा बिकट यम घाट. अरे भ्रांति की नदिया बीच में अहंकार की लाट. गुरु भी न कौन बताए बाट गुरु भी न कौन बताए बाट. श्री साष्टांग दंडवत त्यांच्या चरणाशी या ठिकाणी प्रथम समर्पण करतो. आणि घेतलेल्या सेवेला सुरुवात करण्यासाठी भावार्थ समजल्याविना अभंगाची पार्श्वभूमी कळत नाही. थोडासा भावार्थ सांगतो म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. जगाचे जगद्गुरू संत शिरोमणी संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी कुंटवासी श्री संत तुकाराम महाराज या ठिकाणी गोड असा भावार्थ सांगतायत. ऐका मायबाप हो. महाराज म्हणतायत, अरे साधक हो, मायबाप हो, पुण्याची राशी फलद्रूप झाल्याशिवाय संत दर्शन नाही बघा. पुण्याची राशी फलद्रूप झाल्याशिवाय वडील झाल्या मंडळींचा लाभाच्या प्राप्तीचं दर्शन नाही बघा. मग आज माझी अशी पुण्यराशी फलद्रूप झालेली आहे का ती आकाश भेदन करून गेलेली आहे. आणि आकाश भेदन करत असताना काय सांगावं, त्या पुण्याच्या फलराशीचं वर्णन साक्षात करत असताना मला ह्या ठिकाणी कृपेचाही प्रसाद दिला आणि सांभाळ नावाच्या शब्दाचाही प्रसाद दिला देवा भगवंता. मग असा प्रसाद देत असताना काय ह्या प्रसादाचं माध्यम अगदी टार्गेट उच्च कोटीचं असेल असं तर भगवंतासमोर फक्त तुकोबाऱ्यांनी एक कबुली देऊन टाकली. काय ओळले संचित ऐसे नेनो अगणित. संचित नावाच्या शब्दांना आज माझी प्राप्ती ह्या ठिकाणी उलगडते. आणि म्हणून देवा तुझे केलं ते अप्रतिम केलं. अभंगाचा सरळसा भावार्थ आहे. विठाला ऐका मायबाप. मंदिरामध्ये
नैमित्तिक विधिवत यज्ञ ह्या ठिकाणी श्राद्ध सेवेचा यज्ञ मांडलेला आहे. श्राद्धाचं ह्या ठिकाणी कारण तुमच्या आमच्या समोर आहे. श्राद्ध यज्ञ मांडत असताना श्राद्ध यज्ञाची काही माहिती तुम्ही कायम प्रत्येक कीर्तनामध्ये ऐकत असताय. फक्त एकच मी थोडीशी माहिती देईन, अगदी शॉर्ट बट स्वीट 1 मिनिटामध्ये, आणि बाकीच्या माझ्या सेवेला सुरुवात करेल. यज्ञ मांडत असताना यज्ञाच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे का जे मांडतायत त्यांना तर पुण्य प्राप्त होतेच, पण ज्याच्याविषयी मांडतात त्यालाही पुण्य प्राप्त होतं. नव्हे तर जीवनाच्या सार्थकतेचा आपला मार्ग मोकळा होतो. सार्थकतेचा मार्ग मोकळा करणारा जो मृत्यू लोकातला यज्ञ आहे तो सर्वश्रेष्ठ यज्ञ कोणता आहे तर फक्त श्राद्ध यज्ञ आहे. विठाला विठाल. आणि हा श्राद्ध यज्ञ सर्वश्रेष्ठ का सांगितलेला आहे? याच्यामध्ये 2 परोपकार होत असतात बघा. पहिला परोपकार होतो गेलेल्या जीवाच्या शांतीचा प्रसाद, आणि त्या प्रसादाच्या माध्यमातून जीवतो वाक्यकरणात मृताय भुरी भोजनात गयाया पिंडदानश्य त्रिभिपुत्रश्य पुत्रदा. उत्तम प्रकारच्या मुलांनी मांडलेला जो काही यज्ञ आहे आपल्या पितर शांतीसाठीचा, त्याच्यातून मिळालेला जो काही प्रसाद आहे तिकडं तर पोचतो, परंतु आपल्याही घरामध्ये अनेक प्रकारचा लाभ तो यज्ञ ह्या ठिकाणी करून देत असतो. म्हणून परोपकारामध्ये सर्वश्रेष्ठ यज्ञ मृत्यू लोकातला श्राद्ध यज्ञ असा सांगितलेला आहे. आणि तो श्राद्ध यज्ञ आपल्या हातून घडणं ही आपलं परम कर्तव्य आहे. महाराज म्हणतात ज्या वेळेस ते घडलं जातं ना त्यावेळेस मग जीवनाच्या सार्थकतेचे मार्ग मोकळे होतात. महाराज म्हणतात जन्मा येऊन या मग देख करा देहाचे मग सार्थक, मग वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे. भगवान पंढरीश पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या प्राप्तीचा मार्ग तुमच्या आमच्या जवळ मांडत असताना अनेक प्रकारच्या विधिवत यज्ञाच्या माध्यमातूनही तुम्हा आम्हाला संतांनी मार्ग सांगितलेले. अनेक प्रकारच्या ह्या मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्ही ज्या प्राप्तीचे मार्ग अगदी सोप्या पद्धतीने किंवा अवघड पद्धतीने शोधतोय त्यातल्या त्यात सगळ्यात सोपा मार्ग हा सांगितलेला आहे. ध्वजा कुंचे गौड टक्के शृंगार निके करुणी तुका म्हणे हिचे नीट जवळी वाट वैकुंठा. ना जपाचे सायाचं कोठेही जपाचं सायास लागत नाही, तपाचं सायास लागत नाही. अगदी सोपा आणि सुंदर असा यज्ञ आपण पितर शांती करता जो काही मांडतोय त्याच्यातून माझी तर प्राप्ती तुम्हाला आहेच आहे, परंतु संत नावाच्या शब्दाचीही तुम्हाला प्राप्ती आहे, गुरु नावाच्या शब्दाचीही प्राप्ती आहे, आयुष्य विद्या यश आणि बल नावाच्या शब्दाची प्राप्ती आहे. एवढी ताकद ह्या यज्ञात आहे. विठाला आज कलियुगामध्ये अगदी सूक्ष्म पद्धतीने अवलोकन तुम्ही सगळ्यांनी केलं तर लक्षात येईल तुम्हा सगळ्यांच्या. बघा आपण सगळे शहाणे मंडळी आहेत, आपण सगळे सुज्ञ मंडळी, एज्युकेटेड मंडळी आहेत, शिकलेले मंडळी आहेत. आणि तुमच्यासमोर कीर्तन करतो तो एक फौजीचे नाही का, सगळ्यांना माहीत आहे. फौजीचं कीर्तन म्हटलं की थोडंसं क्रांतीची मशाल माझ्या खांद्यावरती आहे. परिवर्तन केलं पाहिजे, बदल घडला पाहिजे. बदलाची चळवळ प्राप्त केल्याशिवाय आलेल्या जीवनामध्ये संत कळणार नाही, देव कळणार नाही, मायबाप कळणार नाही, नित्य वृद्धोपशेविन अविरुद्ध यशोबलम वडीलधारी मंडळी कळणार नाहीत. आणि नव्हे ते ह्या मृत्यू लोकामध्ये आपण कशा करता आलो हेही कळणार नाही मायबाप हो. आणि ते कळण्यासाठी तुम्हा आम्हाला थोडंसं अगदी परिवर्तन कुठेतरी व्हावशी गरज आहे. बघा महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांपासून सकळ संत परंपरा आजतागायत तुम्हा आम्हाला परिवर्तनाची मशाल पेटवून दिलेली आहे, परंतु ती आपण योग्य पद्धतीने कितपत घेतोय हे मात्र संतांना अपेक्षित पद्धतीने मिळत नाही आहे. आणि म्हणून तुकोबारायांचे अनेक प्रमाणं असतील, माझ्या सकळ संतांचे अनेक प्रमाणं असतील, सगळ्यांचा आक्रोश एकच फक्त आहे का जे आम्ही सांगतोय ते आम्ही दयानिधीपूर्वक सांगतोय आणि मार्गही दयानिधीपूर्वक दाखवतोय. मार्ग दाहुनी गेले आधी दयानिधी. संत दयानिधी, संत दयानिधी. छातीला हात लावा. माझं वाक्य चांगलं ऐका. कोणी कितीही कितपतही छातीला हात लावा,
पण संतांनी सांगितलेला मार्ग जर आपल्या जवळ नसेल तर मग मात्र फजिती झाल्याशिवाय राहत नाही. गोड वाक्य बोलतो, थोडासा दृष्टांत देतो म्हणजे माणसाला कान पिचक्या मारल्याशिवाय माणसं स्वप्नातून उठत नाही आहेत. आज माणसं सगळे स्वप्नात आहेत, माझा आक्षेप आहे, आलं का लक्षात. ओहोम कदमिंद जातम कोयस्य करता विद्यते, आहे मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. स्वतः महाविष्णू माऊली ज्ञानोबरायांना निवृत्ती दादा स्वप्नातून जागृत करतायत. बघा ना, जागृत करणारे शिवदर्शन आहेत, जागृत करतायत विष्णू दर्शनाला, शिव विष्णू दर्शनाला जागृत करतायत. म्हणजे कितपत तुम्ही आम्ही खाली लक्षात ठेवा, आपल्यालाही कुठेतरी कानपिचकी मारल्याशिवाय आपण जागृत होत नाही. मार्ग दाहूनही गेले आधी संतांनी मार्ग दाखवलेला आहे. योग्य ठिकाणी योग्य दशेमध्ये आपण छातीला हात लावण्याच्या अगोदर फजिती वाचवायची असेल तर सन्मार्गवर्तीन इति संतः, विद्या विनय वृद्ध इति संतः, संवर्तत इति संतः. संत शरणागती असेल तरच आपण वाचू शकतो, अन्यथा वाचू शकत नाही. विठाला आणि ही जी वाचवण्यासाठीची जी धडपड आहे ही महाराज म्हणतात मला सुकृतानं मिळाली. महाराजांचं गोड प्रमाण आहे बघा, अभंगच असं महाराजांनी मांडलेलं आहे आपल्या समोर का सुकृतानं मला मिळालेली ही आपण कबुली देत नाही. आणि जोपर्यंत अशी कबुली देत नाही ना तोपर्यंत मग फजिती जी आपली अवस्थेमध्ये होणारी आहे तिला कुणी वाचू शकत नाही. गोड वाक्य बोलतो, दृष्टांतांशी तुम्हाला पटवून देतो म्हणजे लक्षात येईल. बघा, उचलण्याची गरज नाही पण आपण उचललेलं आहे, उचलायची गरज नाही पण आपण उचललेलं आहे, त्याचं नाव संसार आहे. आलं का लक्षात. उचलायची गरजच नाही पण आपण तो उचलला, त्याच्या खालून विंचून निघाला, विंचाने ठणका मारला, माणसं बोंबलत पळत सुटली. आलं का लक्षात. तुम्ही सगळं तर्क करत चला पुढच्या वाक्यांचा, मी काय सांगायचंय मला ते. माणसं बोंबलत पळत सुटली, पळता पळता ज्याच्या ठिकाणाहून पळतात तेथे वाघाने पाहिलं, वाघ पाठीमागं लागला. तुम्ही तर्क करत चला पुढचा फक्त. आता एवढं पटवून द्यायला कीर्तन संपून जाईल सगळं, फक्त तुम्ही तर्क करत चला. ज्याची उचलायची गरज नाही उचलला, उचलण्याच्या नंतर विंचवाने ठचका दणका मारला, माणसं पळत सुटली, ज्याच्यातून पळतायत तेथे वाघाने पाहिलं, वाघाने पाठलाग केला, वाघ मागं लागला म्हणून पळत सुटलायत. पळता पळता विहीर समोर दिसली, वाघापासून वाचवावं म्हणून विहिरीत उडी मारली, मारल्या मारल्या खालून नागाने दर्शन दिलं. वरती पाहिला वाघोबा, खालती पाहिला नागोबा, करावं काय, झाडाच्या पारुंब्या तरंगलेल्या आहेत, त्याला पकडलं, त्याला मोळाने दर्शन दिलं. तुम्ही फक्त तर्क करत चला. मोहळाने दर्शन दिलं, मोहळावरच्या माश्या उठल्या, चावस उठल्या, करावं काय, खाली उडी मारावी तर साप हे, वरती पावत ना वाघ हे, वाचावं कसं ह्यासाठी काय करावं हे सांगणारे संत आहेत. आलं का माझं वाक्य लक्षात. बरेच एज्युकेटेड मंडळी, आपण सगळे सुज्ञ मंडळी आहेत, पटलं तर फौजीचा क्रांती संदेश घेऊन जा, नाही का. हा बघा ना, ट्राय टू ट्राय बट बाय डिड नॉट लुक बॅक. तुम्ही प्रयत्न करून बघा, ह्या अवस्थेत आपण आहे, काय करायला आपण महाराज, कोण काय करणार आहे सांगा ना. अरे उडी मारलं तरीही काळोबा आहे आणि वरती गेलं तरीही काळोबा आहे, ज्या ठिकाणी लटकला आहे त्याही ठिकाणी काळोबाच चावतोय महाराज, नाही का सांगा ना. हा मग हे मान्य करावं लागणारी जी काही अवस्था आहे तिला विरह अवस्था म्हणतात. ज्यावेळेस ही विरह अवस्था होते ना मग त्यावेळेचा पुढचा प्रवास मात्र वाचण्यासाठीचा होतो. माझ्या तुकोबरायांची हीच विरह अवस्था आहे. महाराज म्हणतात देवा काय सुकृतानं माझं पुण्य फलद्रूप झालं असेल रे भगवंत मला कळत नाही, पण माझं सुकृतानं फलद्रूप झालेलं पुण्य मला आकाश भेदन करून जात आहे. पुरावा अभंगाचं पहिलं चरण. काय पुण्य राशी काय पुण्यारासे, काय पुण्यारासे, काय पुण्याराशी, काय पुण्यारा, काय पुण्याराशी, काय पुण्याराची, काय पुण्याराशी, काय पुण्या
रास असेल रे माझी, नाही का? तत्कालीन परिस्थितीशी लटकलेले आपण जे हवेत ना, त्या ठिकाणी विरह प्राप्त करा. क्रांतीचा पहिला संदेश. विहिरीत लटकलेले आपण सगळेजण आहेत. फक्त विरह तर प्राप्त करा, नाही का? विरह प्राप्त करत नाही आणि काही यज्ञ चालला त्याला दोष दिल्याशिवाय राहत नाही. माणसाची फार विचित्र खोडे महाराज. आजही पण एज्युकेटेड मंडळी, सायन्सवाले, शहाणे सुरते माणसं काहीतरी संदेह घेऊन कुठेतरी बसतायत. एक गोड वाक्य बोलतो, आपण संदेह बाजूला केला का ईश्वराची प्राप्ती जवळ आहे. माझे गुरुजी कायम सांगतात महाराज. आणि माणसं तिथे नाही, इथपर्यंत जात नाही. महाराज म्हणतात वाचायचं ना बाबा, खाली आहे, खाली पण वरती पण, आणि जेथे हात तेथे पण, नाही का? किती कष्ट आहेत महाराज. आज तुमच्या आमच्या जवळ प्रत्येकाला विचारलं महाराज काय नेमकं कसं आहे, त्यावेळेस तो काहीच असा बोलून हसून कधी सांगत नाही का महाराज मी अगदी परफेक्ट आहे, नाही का? काही ना काही कोठे ना कोठे काही ना काही कोणत्या तरी दरीमध्ये कसा तरी तो अडकलेला आहे, हे मात्र निश्चित आहे. कोणीही असू द्या तो. महाराज म्हणतात त्या कोणीही असू द्या. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे दाखले दिले. बडे मिजाजी कठडे बैठे तकिया बिछैत साजा, मार झपट करे जमले जावे जैसा कबूतर पूजा. जे काय बसलेले अगदी तंदुरुस्त अवस्थेमध्ये वा 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 छान 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 माझं छान चाललंय 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 म्हणता म्हणता कदाचित काही क्षणात मांडकड वाकडं होतं, नाही कळलं का? काही क्षणात. आज या कुटुंबामध्ये आल्यानंतर मी आमच्या त्या आईची अवस्था पाहिली महाराज. लिकीची अवस्था पाहिली. माझ्या बाबाचं वय नव्हतं जायचं आणि माझ्या पतीचंही वय नव्हतं जायचं महाराज. का बरं अशी अवस्था आमच्या पाठीशी लागली असेल? तत्कालीन परिस्थितीची मी काही बोललो नाही. फक्त माझ्या तुकोबारायांनी तत्कालीन परिस्थितीची आज जे संचित सांगितलं ना, तेच बाबांच्या नशिबामध्ये कुठेतरी असेल रे मायबाप. ही विरह अवस्था प्राप्त करणं म्हणजे दुःखाची मशाल कमी करणं आहे. आलं का लक्षात? आज वय नव्हतं बाबांचं एवढंसं, अल्प असं वय महाराज. मग हे का आणि कशा करता, ही अशी परिस्थिती का येते आपल्या पाठीमागं? थोडासा प्रयत्न करा ना. याच्यातून बाजूला जायचंय आपल्याला. मग काय करा, सुट्टी कोणाची नाही आहे. बघा तुम्ही किती असा मोठा हात पसारा आणि सांगा का हे बघ इथपर्यंत माझं आहे, माझं माझं म्हणता म्हणता मानकाड देव मोडून टाकीन महाराज तुमचं आमचं. नाही कळलं का वाक्य? शेजारी बसलेली आपली अर्धांगिनी म्हणेल धनी काय झालं, धनी काय झालं किती म्हटलं तरी धनी बोलणार. नाही कळालं का वाक्य? काही क्षणात तुमची आमची समाप्ती आहे, लक्षात ठेवा. काही क्षणात बोललो मी. मग क्षणाच्या अगोदर क्षणोक्षणी विचार करा. क्षणाला विचार करा. संदेह बाजूला ठेवा. निमाला कैसा रेडा बोलविला, सांगा देव कान होती, निर्जीव चालविली भिंती कोरडे कागद, उदकिणी लागता बुंद, निळा म्हणे खरा देवा संता पैथारा. गुरु स्वीकारा, गुरुला जवळ घ्या, वडीलधाऱ्या मंडळींचं दर्शन घ्या, त्यांना काहीतरी प्राप्त करण्याच्या इच्छेने त्यांच्या जवळ जा. विठाला जोपर्यंत जात नाही तसं तुम्ही आम्ही तारणार तरी कसे? मग अनेक प्रकारचा भोग तुमच्या आमच्या जवळ मांडलेला आहे महाराज. मांडलेला भोग आहे ना, त्याच्यातून वाचायचं आहे. शरणांगती दंडवत दंडाकरी काही नुरी उर्वावी, अहन वाचा चित्त अंग घालून या शरण रिग महोदधिका गंगरी गाले जैसे, अहन वाचा चित्त अंगानं ते स्वीकारा. महाराजांनी स्वीकारलेले काय नावाच्या प्रश्नांनी, कायच्या अगोदरची सगळी व्याप्ती तुकोबारायांनी देऊन टाकली. दादा अरे किती धन मिळव तरी बरोबर काही नाहीये. धन मिळवणी या कोटी संगे नव्हे रे लंगोटी. पाने खाशील उदंड अंती जासी सुकुल्या तोंड, पलंग नाही आला सोबती शेवटी गवऱ्या संगती. म्हणून धन मिळवणी या कोटीन संगे नव्हे रे.
काय बरोबर येत नाही महाराज, बरोबर फक्त एकच येतं. आज बाबांना बरोबर जो मोक्ष प्राप्त होणार आहे ना, मांडलेल्या विधिवत यज्ञाचं जे काही पुण्याच्या प्राप्तीचं हिस्स्याचं दर्शन आहे ते एक बरोबर आहे बाबांचे. आज आलं का लक्षात? आलं का लक्षात? म्हणून मी कायम सांगतो, माझे गुरुजी कायम सांगतात बघा, माणसाला जिथे मडं दिसेल ना त्या मड्याबरोबर 1 किलोमीटर का जायला ते मडं जाईना, पण त्याच्याबरोबर जायला शिका. जेथे आपल्या डोळ्याला मढं एखादं दिसेल त्या ठिकाणी त्या मढ्याबरोबर स्मशानापर्यंत जायला शिका. ज्यावेळेस स्मशानापर्यंत आपण जाऊ ना, आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा पुण्याचा हिस्साचा वाटा वाढला म्हणून समजा रे माझे माय बापो. फार मोठं पुण्य आहे त्याच्यामध्ये. तदनंतरच्या परिस्थितीशी दुःखांकित यज्ञ मांडलेले जे काही ठिकाण आहेत तेथे जाऊन समरस व्हा, त्यांच्याजवळ मिळवणी करा, त्याच्याशी थोडं आपलं दुःख समग्र करायला शिका. आणि केल्याच्या नंतर मग बघा, तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान टपलेला आहे, तो माहीत येत कधी येईन कधी पछाडून जाईन सांगता येत नाही. महाराज म्हणतात सामान्य काय महाराज, काळाला कोणी काय लगेच म्हणणार आहे का मला नाही म्हणून? नाही का बाबा, कोणी म्हणेल का अरे बाबा येन काळोबा मला घेऊन जा? अरे माझे मायबाप, आत्ता जर आपण सगळ्यांना प्रश्न करून हाच प्रश्न आपण सगळ्यांनी आपल्या अंतर्ज्ञानाला जरी विचारला ना तरी म्हणून नको 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 थांबायची जरा मृत्यू लोकात मला. नाही का? थांब 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 थांब, माझं अजून काहीच आटोपलं नाही. अरे 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 नाही नाही नाही, मला बरंच करायचं आहे. हे करायचं आहे थांबायचं हे आपल्या हातात नाही मायबाप. हो मरे जपी मरे तपी मरे सहस्राठ्यांशी 33 कोटी देवता मरे पडे काल के फासी. आजा मेला पंजा आठवण ठेवा, थोडीशी आठवण ठेवा मायबाप, आठवण ठेवा रे माझे मायबाप. देवस्थित नटलेला पिंजरा अद्भुत अगदी सुंदर आहे, परंतु त्याच्यात चैतन्य आहे मात्र त्याची गॅरंटी तुमच्या ताब्यात नाही बरं का. याला कितीही नटवा रे माझे मायबाप, पण नटवायचं असेल ना खरं तर याला नटवा आतमधल्याला. आणि त्याला नटवलं का मग बघा ना किती पुण्याच्या फलद्रूप राशी तुमच्या आमच्या समोर प्रगट होत आहेत नाही का. मग त्या सुकृताने होतील अथवा मृत्यू लोकातल्या कार्यप्रणालीच्या पद्धतीनं होतील. बघा 2 पद्धती आहेत. शास्त्र सांगतं 2 पद्धतीनं आपल्या रणांगण लढवायचं आहे नाही का. एका पद्धतीनं आपल्याला अभ्यासाचे बळे ह्या पद्धतीनं माऊली म्हणतात रणांगण लढव, आणि दुसऱ्या पद्धतीनं माऊली सांगतायत दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा फाठी. इष्टांना भोगांना हिवो देवा अत्यंत यज्ञ भाविता तैदंतन्न प्रध्यायोभ्यो भुक्तेस्त्योनिवंसः तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत. किती गोड उपदेश महाराज संतांचे, भगवंताचे, गाथा गीता तत्वज्ञानाचे. थोडं सावध होणं गरजेचं आहे. आणि न सावध होणाऱ्या मंडळींकरता स्वतः तो कोबराय सांगताय दादा तुमचं फलद्रूप पुण्य कसं फळाला येणार आहे नाही का.
त्याला फळाला आणण्यासाठी एकावरती अवलंबून राहू नको. तो हासोनी कृष्ण म्हणे, अर्जुना नवलाचं बोलणं सोडून दे, द्वैती आणि अद्वैत मधला फरक ओळख, मग युद्ध मात्र आपलं सफल आहे. सगळ्यांना युद्ध करायचं आहे. जन्मापासून मरेपर्यंतच्या अंतरामध्ये जीवन नावाचा शब्द आहे, तेथे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना युद्ध करायचं आहे. जर शब्दस जन्मयुकारम शब्द इति मोक्ष, जो मधलं अंतर जीवन मिळतं. माय बाप हो, प्रत्येकाला ठेस लागणारे, प्रत्येकाला दुःख येणारे, थांबू नका, घाबरू नका, सदाचित आनंदाची प्राप्ती करून घ्या. जगणं म्हटलं त्याला, जगण्याची सार्थकता करणं हे मानव देहाच्या नरदेहाचं सार्थकतेच्या मार्गाचं पहिलं लक्षण आहे. ते माझ्या तुकोबरायांनी केलं, म्हणून तुकोबराय म्हणतायत माझं फलद्रूप पुण्य काय नावाच्या शब्दाला मी प्रश्नांकित करून पाठीमागच्या असणाऱ्या सिस्टमला साक्षी ठेवून तुमच्या समोर मांडतोय. कितपत तुमचं पुण्य महाराज फलद्रूप झालं. महाराज म्हणतात गेल्या भेदुनी आकाश, आकाशाच्या पलीकडं माझं पुण्य प्राप्त झालेलं आहे. आपलं गावातच होत नाही तर आकाश लांब नाही का? आपलं घरातच होत नाही तर आकाश लांबच आहे. आपलं घरात नाही, आपलं भावाभावात होत नाही तर माझं वाक्य कळतं तुम्हा सगळ्यांना? ए माझे माय बाप हो, बघा पुण्य फलद्रूप करायचं असेल तर सोप्यात सांगतो शिकलेल्या मंडळींकरता. काय देत नाही, सोपं सांगतो औषध. बघा अ लिटिल टॅबलेट इज ऑलवेज अगदी बेस्ट आहे. छोटं टॅबलेट हे पण अगदी बेस्ट आहे. आणि ते तुम्ही घेत चला. रिस्पेक्ट युअर सेल्फ अँड यू विल बी रिस्पेक्टेड. बस काही कळत नाही मला, गीता गाथा तत्वज्ञान काही कळत नाही, ग्रंथ कळत नाही, काही कळत नाही, मला काहीच कळत नाही, पण दुसऱ्याला इज्जत दे, पुण्य वाढल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि ह्या बाबांच्या बाबतीमध्ये मी बोलणार आहे. माझ्या गुरुजींनी मला सांगितलं, आदरणीय बाबांनी सांगितलं मला आल्या आल्या, काशी ईश्वेश्वराचं हरदिनी हररोज दर्शन घेणारं हे व्यक्तिमत्व होतं महाराज. वय किती वयात गेला हा विषय सोडून द्या. हे तुमच्या आमच्या हिशोबावर गणित ठरत नाही. तुम्ही आम्ही किती त्याला कंटाळा, किती त्याच्यासाठी अट्टहास करा, हे गणित ठरतंय ते तेथून ठरतंय. दैव नावाच्या शब्दातून, संचित नावाच्या शब्दातून. पण आजही पण ज्या पुण्याच्या वाट्याचा हिस्साचा याचना करून हा जीव जर यातना मागत असेल ना काही हिस्सा, तर तो आज माझ्या काशी ईश्वेश्वराच्या दर्शनाचा पुण्याचा वाटा बाबांच्या पदरात पडल्याशिवाय राहायचा नाही. ज्या अर्थी ज्याची भक्ती जे सेवक करतायत, भक्त करतायत, त्यांनीच सांगावं, बाबांनी यावं, मनमोकळेपणानं दर्शन घ्यावं देवाचं. आणि देवाजवळ जाऊन दर्शन घेऊन ज्यावेळेस बाहेर यावं ना, त्यावेळेस बाबांनी सांगावं, मला बाबांनी विचारावं, बाबा काय पाहिजे बोला, जेवढं शक्य आहे तेवढं आपल्या देवाकरता मी देऊन टाकीन म्हणणारा शब्द आज बाबांच्या पदरात जाऊन पडणारे माय बाप. बस काय लागत नाही वर जाऊन. मेल्यावरी मोक्ष मिळते आईशी जे म्हणते, अति मूर्ख पद्धतीचा व्यापार करू नका. बस खरा व्यापार करा. फक्त एकदा बोलायला तर शिका. महाराज बोललेले आहेत, महाराजांनी सगळं दाखवलेलं आहे नाही का? तुकोबारायांची सगळी पाठीमागची पार्श्वभूमी बघा ना महाराज. वय वर्ष 31व्या वर्षी तुकोबारायांच्या गाथा तरंगल्या गेल्या. अनेक प्रकारचे प्रमाण आहेत. तुकोबारायांनी तुमच्या आमच्या जवळ असणाऱ्या 42 वर्षाच्या आयुष्यातला अंतर्गाभ्यातला जो काही साठा आहे तो ठेवलेला आहे. आपण ठेवलं पाहिजे नाही का? मग शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला, आलो निजाच्या माहेरा देवा, भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला, अवघ्या दुःखाचा मागिला, तुका म्हणे वाणी गेली आता पुरे धनी नाही का? हा सगळा हिशोब चुकता करण्याच्या अगोदर तुकोबारायांनी छातीला हात लावलेला आहे. आणि तू आपल्याकडं फक्त ठेवा. बस तो ठेवण्यासाठीचा अट्टहास ज्याच्याद्वारे कर्णपटलावरती पडून आपण तो प्राप्त करणार आहोत ना, त्याचं नाव कीर्तन, प्रवचन, सत्संग आहे मायबाप हो. त्याच्यातून ते तुम्हाला मला मिळतं. म्हणून ते प्रमाण गोड असे वाटत आहेत. बघा बोलणं सोपं आहे, पण करणं मात्र अवघड आहे. त्याला पाळणंही मात्र अवघड आहे. हा अवघड वाटेनं जात असताना सोलपी वाट प्राप्त करून वैकुंठाची वाट धरा. मृत्यू लोकाचा दंडक नियम आहे. आतापर्यंत माणसाला कळाला नाही. तुकोबाराय म्हणतात, फलद्रूप असणाऱ्या व्यक्तिमत्वांचा असा कलाळा, यांना असा झाला, याच्या पाठीमागं काय कारण आहे? फक्त पुण्याच्या राशी आहेत. त्यांचं दर्शन आहे, त्यांचं नित्य नियमाने त्यांच्या राशींजवळ जाऊन त्यांचा आचार विचार आणि उच्चार ऐकणं त्यांच्या आचरणाशी आहे. आलं का लक्षात? आता कोण त्या पुण्याच्या राशी नाही का? पुण्य म्हणजे तरी नेमकं काय? पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा आणि कजोडा दूजा नाही यासी आणि कजोडा आणि कजोडा आही आणि कजोडा जोडा
काय लागत नाही. पुण्य परोपकार. परोपकाराकरता भगवंताने 7 व्यक्तिमत्वांचा जन्म ह्या अवतरित मृत्यू लोकामध्ये दिलेला आहे. शास्त्रात या जरा थोडं शास्त्रातून शिका. पहिला जन्म दिला सूर्याला, दुसरा दिला चंद्राला, तिसरा दिला मेघाला, चौथा दिला नदीला, 5वा दिला झाडांना, 6वा दिला गाईला आणि 7वा दिला सज्जन नावाच्या शब्दाला. हे सगळे मंडळी पुण्य प्राप्तीच्या मार्गासाठी जे अट्टहास करतात ना ते परोपकारानंच करतायत. पिबंती नद्या स्वयं नाभ्य स्वयं न खांदती फलाणी वृक्षा धारो धरा वर्षती नात्महेतो परोपकाराय संताई भूतया. महाराज म्हणतात फळद्रूप झालो, आकाश भेदन करून पुण्य गेलं, मस्तक पायावरी संतांच्या गेलं, म्हणून संतांचे पायी माझा हा विश्वास. सर्व भावी दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी भागली यामच वाहतील कडेन त्यांची आणि जोडे सर्व सुख तुका म्हणे शेष सेविन आवडी वचन ना मोडी बोलिले. ते जे सांगितलं ना ते कधीच मोडायचं नाही. त्याच्याप्रमाणे आपलं आचार विचार आणि उच्चार ठेवायचा. वैकुंठ आपल्या जवळ आहे माय बाप हो, काय लागत नाही. बघा ना एवढं जर ह्या फौजीला कळत असेल तर आपल्याला का कळू नाही. नाही कळालं का? कैलास मेजर कुठं बसले? कैलास मेजर कुठं आहेत? गडबडीमध्ये असतील कुठेतरी इन्स्पेक्टर साहेब. नाही कळालं का तुम्हाला? नाही का? आमच्याकडं पाहिलं का माणसं बरेच व्हायबल होतात महाराज. मी एक बोलतो दादा, एक बोलतो मी. काही मंडळी फौजीचं नुसतं नाव ऐकलं तरी म्हणजे न काही चुकात का नको. अरे असं नका ना करू माय बाप हो. काही चुकातं का, काही येतं का, हे दिग्दर्शन करून ठरवा तुम्ही. आलं का लक्षात? दिग्दर्शन केल्याच्यानंतर कळेल फौजीकडे नेमकं काय आहे. एक गोड वाक्य बोलतो, आमच्याकडं काय आहे हा जर विचाराल ना, फक्त पायातली बळाची, पोटातली कळेची आणि डोक्यातल्या वळवळीची ताकद फौजीकडे माय बाप. काय नाही आमच्याकडे. हे सकळ संतांकडे पण हेच आहे नाही का? याच्या पुढचं बोलतो 2000 अभंगाचं चिंतन परिपूर्णतेला आहे. थोडंसं राहिलं आता, मला वाटतं 21 अभंगाचं ते करील आणि येणाऱ्या 24पर्यंत तुम्ही 25पर्यंत कालखंडामध्ये तुम्ही अभंग सांगा, आम्ही फौजी व्यासपीठावर मांडू. काय पाहिजे याच्यापेक्षा माय बाप. हां ट्राय टू ट्राय, प्रयत्न करा ना जरा, आपल्याला कळेल सगळं महाराज. लक्षात ठेवा, संत तरी काय, तुम्ही माय बाप कृपावंत काय प्रतीत कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुणी 4 नाम विठोबाची तुका म्हणे मग गुणचंदनाची अंगी. ज्याच्या अंगात चंदनाचा गुण आहे ना, त्याचा गुण येण्याच्या कारण पाठीमागचा इतिहास फक्त परोपकार आहे, दुसरं काहीच नाही आहे. बघा ना, हे परोपकारिक व्यक्तिमत्व जे पुण्याच्या साठीनं नटलेले आहेत ना, हे 7व्या क्रमांकाचा नंबर आहे माझ्या सज्जन नावाच्या शब्दाचा. महाराज म्हणतात पुण्य प्राप्त करायचं असेल तर त्यांचं नाव घ्या. नाव भावे भावे वाचेतून फक्त बोलायचंय बस. ओके सज्जन, इट इज ट्रू. हा, आय एम रिस्पेक्ट टू यू सो मच. पुण्य वाढलं ना माय बाप. काय लागतंय? नाही कळत ना गाथा गीता ज्ञानेश्वरी, नाही ग्रंथाचं तत्वज्ञान कळत नाही का? आमचे बाबा पण तेच सांगतायत. बोलावा पाहावा करावा विठ्ठल येणे सोसे म्हणे झाले आयु भरी परत माघारी घेत नाही बंधनापासून उकळल्या गाठी देता आली मिठी सावकाश तुका म्हणे. बस माझा देह विठ्ठल विठ्ठल नावानं शब्दानं भरलेला आहे. वाचेतून विठ्ठल विठ्ठल प्राप्त करणं, नाव सज्जनांचं घेणं म्हणजे पुण्याचा साठा वाढणं. आपल्याला तेही जमत नाही, दुसऱ्याची कोराकोरी केल्याशिवाय राहत नाहीत. किती आपला विद्रूपपणा आहे ह्या समाजामध्ये माय बाप. आपण नाही, आपल्यामध्ये बसलेली मंडळी कोणीच नाही आहे, पण मंडपाच्या बाहेर गेलं का मग असं दिसतं रे माय बाप हो. म्हणून जीव कळवळतो नाही का? येतो हिताचा कळवळा. संतांना हा कळवळा आलेला आहे. आपण तू जरा थोडा शॉर्टबट स्वीट स्वीकारत चला.
नाही का, हा स्वीकारला तर मग मात्र बघा ना, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे नेगे माझी वाट्या चुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव. हा मग सुखाची संगती सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे. मग संगती पंगती देवा सवे घडे नित्या नित्य जोडे त्याची साच समर्थांचे घरी मग सकळ संपदा नाही तुटी कदा कासेयाची. हा मग मात्र भरपूरसं मिळतंय देवाकडून जे अपेक्षित आहे ते. माझ्या तुकोबारायांना नाही मिळालं का? हा अरे किती भांडण मांडलं इंद्रांच्या काठी माझ्या तुकोबारायांनी. लक्षात ठेवा, ते भांडण मांडण्यासाठी तुकोबारायांनी एवढी परंपरा सांगितली. माझ्या वडिलांची मिराशेगा देवा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. मग उपवास पारणे राखीला दारबंदा केला भोगवट्टा आम्हा लागी. मग वंश परंपरा दास मी अंकिता. मग तुका मोकळीता लाज कोणाल. मग सांगितलं वारकऱ्या हो तिकडे जाऊन मिळत नाही पुण्य. पुण्य प्राप्त करायचं असेल तर पिंड पदावरी दिला आपुलीय करी. माझे झाले येथे गया वर्जन फिटले फितर आमचे ऋण केले कर्मांतर बुंब मारिले हरी हर तुका म्हणे माझे भार उतरले. मग ओझे येथे राहून ओझ उतरा. येथे आपण ओझ उतरत नाही. येथे वाचेतून त्यांचं नाव घेत नाही. गैला गेल्याशिवाय थोडं 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 तुम्ही ऐका ना माय बाप. कडू पण ऐकायला शिका ना. येथे कडू एकदा गोळी जाईन ना गुण मात्र हमकाश आहे. थोडं थोडं किती संत कडाडून बोलले असतील माझे तुकोबारा आहे. हां अरे सोफा आहेस ना, काय लागत नाही. जिवंतपणे मायबापाला कुरवाळावं कुशीत घ्यावं देवाला हे म्हणून मान्य करावं. संतांची शरणगती घ्यावी आणि साम समाजाची सेवा करावी. सकळ संत समाजाची सेवा करत असताना ज्यांच्यापासून वाचतोय त्या सैनिकाची आठवण करावी. पुण्य प्राप्तच झालं. काय लागतंय पुण्याला? याच्या पलीकडे काय नाही माय बाप बघा. आणि हे तुकोबारायांनी छाती टोकपणे सांगितलेलं आहे. आज माझं गयावर्जन करायचं असेल, मला श्राद्ध माझ्या असणाऱ्या पितरांच्या शांतीसाठी मांडायचं असतील तर मात्र मग येथेचे बाहेर कुठेच नाही आहे. म्हणून तर 5 पांडवांनी केलेला प्रश्न आहे. आलं का लक्षात? देवर्षी नारदांना म्हणतायत 5 पांडव बाबा अरे 1000 हत्तीचं बळ आमच्याकडे भीमाकडे आहे. 1 किलोमीटरवरती बसलेला पक्षी त्याच्या डोळ्यात छेदण्याची ताकद माझ्या अर्जुनाकडे आहे. अरे नकुल सहदेव सारखे शांत संयमी भाऊ आहेत. धर्मराजा आमच्या बरोबर आहे. अगदी किती मोठं संकट येऊ तरी धर्म कधी हालत नाही आमच्यापासून. आणि त्यातल्या त्यात आई नावाचा देव आमच्या झोळीत आहे. कशात हे? आता लोकांच्या आई नावाचा देव झोळीत नाही, कोठे झोपडीत आहे. नाही कळालं का वाक्य? गोड वाक्य बोलतो. मला वाटतं 5-6 दिवसापूर्वीचं स्टेटमेंट आहे एक. तुम्ही असाल कधी आमच्या सैनिक ग्रुपला जॉईन, तुम्हाला ते स्टेटमेंट पाठवलेलं आहे मी, ठेवलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. हां आंतरराष्ट्रीय सर्वे करत असताना आपल्या भारताचा सर्वेचा नंबर काय किती क्रमांकाला लागला हे मी सांगत नाही. छाती ठोकपणे सांगणं म्हणजे ह्या ठिकाणी थोडंसं माझ्या देशाचा अपमानही होऊ शकतो. त्याच्या खालचं वाक्य बोलतो महाराष्ट्राचा नंबर कितपत त्याच्यामध्ये आहे तेही मी तुम्हाला सांगत नाही. पण एक गोड वाक्य बोलतो आपला आंतरराष्ट्रीय सर्वेमध्ये किती आपण माणुसकीच्या झऱ्यामध्ये उच्च कोटीचं आहोत ह्या ठिकाणी मांडत असताना महाराष्ट्राचा क्रमांक अगदी गलिच्छ क्रमांकाला का जातो याच्या पाठीमागं एक कारण आहे. आम सकल संत ईश्वामध्ये मृत्यू लोकामध्ये माणूस 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 म्हणून वागणारे जे व्यक्तिमत्व आहे त्याच्यामध्ये सगळ्यात खालच्या क्रमांकाचा क्रमांक आपल्या महाराष्ट्राच्या त्यातल्या त्यात हिंदू धर्मात जास्त सांगितलेला आहे. टाळी नका वाजवू तुम्ही थोडं जरा सुधारवून घ्या. टाळी वाजवण्यासाठी आपल्याकडे काहीच राहिलं नाही. आज वृद्धाश्रमामध्ये जाऊन पाहिलं तर एकही मुस्लिम व्यक्ती वृद्धाश्रमामध्ये आईबापाला सोडित नाही. कधीच मुस्लिम नावाच्या शब्दाचे आईबाप त्या ठिकाणी दिसणार नाही. हिंदूंचे आईबापाचे वृद्धाश्रम फुल भरलेत. ही आपली शोकांतिका आहे. शोकांतिका आहे आपली. थोडी लाज लज्जा शरम हज्जा असेल ना आपल्याला तर कमीत कमी जरी खालच्या पायाला चिमटा घेतला ना तरी कळल का आपण जर इथपर्यंत खालच्या स्थानावर जाऊन जर पोचलो असेल तर आपलं शिक्षण व्यर्थ आहे. आपली सगळी चाललेली ही जी काय ज्ञानाची परंपरा ही व्यर्थ आहे. हा माय बाप हो लक्षात ठेवा. आपल्याला खरं जीवन आपलं यशस्वी सफळाला न्यायचं असेल ना तर आपल्याला याच्यामध्ये दुरुस्तीच करून घ्यावी लागेल. हां मग मंदिर हम बनाएंगे नाही का? आलं का लक्षात माझं वाक्य? मंदिर बनणारच आहे, मंदिर होणारच आहे, मंदिरामध्ये असंख्य लोकांचं योगदान असणारच आहे. परंतु त्यातल्या त्यात मंदिर ज्या पायरीवरती ज्या स्थानावरती उभं आहे त्रेत्रा युगापासून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र सांगतात तातस्रय भरत महिमा पौरुष वायू सुतो शक्य चापल्य योगम नृपते कापे सौमित्र भक्त सीता सत्व अनुभुज बल वैरिना वैरी भव येतात सब तव चरण यो मातृरेश प्रसाद. आई आणि बापाचा प्रसाद मोठा आहे हे माझ्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी सांगितलं. आणि त्याच भूमीमध्ये तुम्ही आम्ही जगत असताना, त्याच कालखंडामध्ये तुम्ही आम्ही जगत असताना, त्याच धर्तीवरती तुमचं आमचं जीवन व्यर्थ चालत असताना आपण कमीत कमी हे तरी पहिलं तपासलं पाहिजे का माझे माय आणि बाप कुठे. बस संपलं कीर्तन.
काय लागत नाही माय बाप हो. हे माझ्या सकळ संतांनी माऊलींपासून आजतागत सांगितलेलं आहे. माऊली बोलतायत तीर्थ आमचा दूर माझ्या आईबाप नावाच्या शब्दाचं आहे. आलं का लक्षात? नुसते आईचे गीत आणि बापाचे गीत म्हणून तुम्ही जागृत नाही होणार नाही का. एक गीत म्हटलं का लोक खुश, वा 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 काय कीर्तनकार आहे गणेश महाराज, कडलक महाराज. काय लागतं लोकांना? लोकांना एवढंच लागतं फक्त बस. महाराजांनी फक्त एक गीत म्हणावं आणि आपण आईबापाला घराच्या बाहेर काढावं. जे म्हणतं ते पण घराच्या बाहेर काढतंय. नाही कळालं का वाक्य? जे म्हणतंय ते सुद्धा घराच्या बाहेर. शोकांतिका माय बाप फौजी आहे ना, त्यानं थोडं कडू बोलून जाईल मी तुम्हाला, लक्षात ठेवा. आणि या आपण सुधारणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला ही जर शोकांतिका दिसत असेल ना, टाच मारली पाहिजे त्या ठिकाणी. बस थांब रे बाबा, हे आपले दैवत हे, यांना घरात ठेव. ज्यावेळेस ते दैवत घरात राहील ना, त्यावेळेस मग दैव नावाच्या शब्दानं किती ताकद लावू द्या, आपलं परिवर्तन आपल्या हातात आहे माय बाप हो. कधीच आपण आपल्या आयुष्याला मुकत नाही. कधी आपण आपल्या विद्येलाही मुकणार नाही. कधी आपण आपल्या यशालाही मुकणार नाही. कधी आपण आपल्या बलालाही मुकणार नाही. दाखला देऊ तुम्हाला. 5 पांडव सगळे मुकलेत, त्याला कारणच एक आहे. आई नावाचा देव झुळीत आहे, पण बाप नावाचा देव वैकुंठाच्या बाहेर आहे. जोपर्यंत बाप बाहेर आहे तोपर्यंत तुम्ही मुकणार. देवर्षी नारद सांगतायत, एक यज्ञ मांडा, बाप आतमध्ये जाईल ना, त्यावेळेस आयुष्य विद्या यश आणि बल तुमच्या पाठीमागं लागेल. एवढी ताकद आई आणि बापात आहे माय बापा, एवढी ताकद आहे. बघा प्रयत्न करत चला. महाराज म्हणतात मग पुण्य फलद्रूप होतं, पुण्य उदयाला येतं. आणि ते उदयाला येण्यासाठी त्यांच्याकडे 2 गोष्टी असतात रे माय बाप हो. कोणत्या? अभंगाचं 2रं चरण. तुम्ही झाले ती कृपाळ, 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 तुम्ही झाले ती कृपाळ. माझा केला जी सांभाळ, माझा केला जी सांभाळ, जी सांभाळ, माझा केला जी सांभाळ, तुम्ही झाले ती कृपाळ, तुम्ही झाले ती कृपाळ, तुम्ही झाले ती कृपाळ, तुम्ही झाले ती कृपाळ. हो 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 हो. तुम्ही झाले ती कृपाळ, केला जी सांभाळ, माझा केला जी सांभाळ, माझा केला जी सांभाळ, केला जी सांभाळ. भरपूर शिकलात, भरपूर क्वालिफाईड झालात, भरपूर उद्योगपती झालात, मोठे मोठे यश प्राप्त केले, मोठे मोठे स्थान प्राप्त आहे, मोठे मोठे पोझिशनवर आपण आहात. जरा ऐका. ऐकल्याशिवाय घडणार नाही, ऐकलंच पाहिजे. ऐकण्याची कसोटी या ठिकाणी पात्र ठेवलीच पाहिजे. जे करत नाही, ऐकत नाही, त्यांना वटणीवर आणल्याशिवाय तुम्ही राहू नका. त्यांना घडवा, त्यांना अगदी घडवून त्या ठिकाणी योग्य स्थितीमध्ये बसवा. हा खरा आपला परमार्थाचा पहिला पाय आहे. माणसाने ऐकलं तर माणसं घडवतील. न ऐकलेल्या माणसांकरता हे बोलणं नाही आहे. ज्यांनी ऐकलं त्यांनी घडवलं पाहिजे. दिसतंय तत्कालीन परिस्थितीचा आपण सामना केला पाहिजे. सगळ्यात मोठी परमार्थाची सोपी वाट हीच आहे. या ठिकाणी परोपकारासाठी जगणाऱ्या माणसांचा छळ होत असेल ना, त्या ठिकाणी आपण जागरूक व्हा. त्यांना थांबवा, त्यांना घडवा. कमिटी स्थापन करा. त्या कमिटीतून आपण कुठेतरी काहीतरी करतोय हा परोपकार हे दाखवा.
ईश्व नायकाच्या चरणावरती ही सेवा पडेल ना, मग मात्र तुमचं आमचं जीवन सार्थक आहे महाराज. हे आपण एकमेकांनी घडलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. हे आपलं परम कर्तव्य आहे. जोपर्यंत हे कळत नाही तोपर्यंत नाही, लक्षात ठेवा. महाराज म्हणतात काय कृपाळूपणा सांगावा मायबाप हो. देवाचा कृपाळूपणा मी जास्त सांगत नाही, फक्त एकच सांगतो. महाराष्ट्राचा राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस सांगतायत संत आपण ह्या ठिकाणी बस ओके कशा करता, आपलं दर्शन अप्रतिम आहे, अति सुंदर आहे. हा राजा काय बोलतायत, काही नाही, बस आपलं दर्शन झालं, मी धन्य झालो. महाराष्ट्राच्या राजानं बोलावं, संतांनी ते ऐकावं, माझ्या तुकोबरायांनी बोलावं. ओके इथपर्यंत नाही आहे. आम समाज सुखी दिसतोय आपल्या प्रजेमधला, ओके ना, मी सगळं देतो म्हणतात माझ्या तुकोबरायांनी. भला मोठासा हातोडा घ्यावा, दगडावरती मारावा, दगडाचे 2 भाग व्हावेत आणि आतून एक बेडूक निघावा ना, मग माझ्या तुकोबरायांनी बोलावं. राजा सांगा ना, सगळ्याला बाहेरला पुरवलं पण याला कोणी पुरवलं? ही देवाची कृपा आहे. आलं का लक्षात? बस ओके. त्या पुढचं देव काय आहे आपण समजावून घ्या. नरी सुभाष पटेल ना थोडं सांगतो बघा. 78% वॉटर अँड 22% अर्थ. 78 मध्ये 22ला कॅप्चरिंग करणारा कोण आहे? 78% पाणी, 22% खडा. त्याला झल्लं कोणी? याचा आतापर्यंत इतिहास सायन्सला नाही सापडला, तो संतांना सापडला. तो एक श्रीहरी विठ्ठल आहे. इस्रोच्या आम टॉपर सभेमध्ये टॉपर 1च्या महाराष्ट्रातल्या त्यात माऊलींच्या जवळ राहणाऱ्या शास्त्रज्ञांनी कबुली दिली. ही खरी माझ्या वारकरी संप्रदायाची. काय उगाच आपले थोडेफार शिकलेले एज्युकेटेड झालेले कोठेतरी काहीतरी 10वी 12वी 11वी BA FA काय मला कळत नाही. आता आम्ही इथल्या डोक्याचे नाही कुठल्या. तुम्ही म्हणत असाल नाही का? काही मंडळी बरेच म्हणतात हे फौजी ओके. अरे माय बापू लक्षात ठेवा, शास्त्रज्ञाची 1 नंबर टॉपर कबुली आहे. ज्यांनी चंद्रयान पाठवत असताना चंद्रयान किती स्थितीमध्ये जायचे, चंद्रावरती जे यान चाललेले आहे त्याला कितपत पाठवायचं आहे, कसं पाठवायचं आहे, याच्या हातात रिमोट आहे. किती अभ्यास असेल त्या माणसाचा. त्यांनी सांगावं बस माझं ज्ञान संपलं. माझा विजयाचा जर पताकेचा उज्ज्वल इतिहास तुम्ही मला विचारत असाल ना, तर फक्त एकच आहे का मी जिथपर्यंत अभ्यास केलाय तो अभ्यासही गाथा गीता ज्ञानेश्वरीचाच आहे. त्यातल्या त्यात माझं ज्ञान इथपर्यंत फक्त पोहोचतंय. सायन्स थांबलं येथे, कारण या जालणारा कोण आहे या सायन्सलाही सापडलं नाही आहे. सायन्स टॉप आहे. हां, ते ज्यावेळेस सापडेन त्यावेळेस आम्ही बोलू, पण सापडले ज्याला तो वारकरी संप्रदाय. हे कबुली देणारं तत्वज्ञान आपल्या भूमीतलं आहे ना. हे कबुली देणारं जो काही लेकरू आहे ते संतांच्या शरणागतीला गेलेले तेच आहे ना. काय पाहिजे आपल्याला? बस ओके. देवाची कृपा संपली, संतांची कृपा फार मोठी आहे. मद निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावी उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा. जीव थोडा करून जरी ठेवला ना तरी संतांचे उपकार फिटत नाही महाराज. आणि आईबापाची कृपा ऐका ना त्यातल्या त्यात. हां, आज ज्या बापाचं वर्षी श्राद्ध चालू आहे ना, आपण प्रत्येक ठिकाणी आई ऐकता रे माझे आई बाप हो, पण जरा बाप तर ऐकून बघा. 9 महिने 9 दिवस 1.5, 2, 2.5 किलोचा गोळा ज्या आईनं उदरामध्ये ठेवला, त्या गोळ्याला सांभाळणारी आई होती, पण त्या गोळ्याला अन्न पुरवणारा कोण होता? तो एक बापच होता. माय बाप कबुली द्यावा लागेल तुम्हा सगळ्यांना. जरूर माझ्या आईनं 9 महिने 9 दिवस 1.5, 2, 2.5 किलोचा गोळा वापरला, त्याचं संरक्षण केलं, त्याच्या यातना सहन केल्या, पण त्या गोळ्याला अन्न पुरविणारा, अन्न देणारा, रात्रंदिवस कष्टप्रद जीवन जगणारा, स्वतःच्या देहाच्या काड्यामोड्या करून वागवणारा, माझ्या लेकराला माझ्या पत्नीला सुखात ठेवणारा तो एक बाप होता. हेही आपण विसरता कामा नाही माय बाप. ज्यावेळेस तो दगडाचा गोळा, ज्यावेळेस तो चिखलाचा गोळा, ज्यावेळेस तो देहाचा गोळा ज्यावेळेस बाहेर पडायचा ना, बाहेर आईच्या उदरातून, त्यावेळेस ती आई अंबरडा फोडायची. म्हणून महाराज लोक आई सांगतायत, आई सामान्य देव नाहीये आणि बापही सामान्य नाहीये. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तो बाहेर यायचा ना गोळा, किती कृपा आहे महाराज त्यांची आणि किती संभाळे. लक्षात ठेवा रे माझे माय बापो. नाही आई बापाच्या पुढचा देव कळाला तरी चालेल, पण आई बाप नावाचा देव कळून घ्या, जीवनाचं चित झालं माय बाप. बस काय लागत नाही, एवढं तर देव कळून घ्या फक्त. हां, आणि जिवंतपणीची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा, आणि त्यातल्या त्यात गेल्यानंतरची सेवा. आयुष्याचा मेवा मला मिळावा, विद्या मला मिळावी, यश मला मिळावं, मला बल मिळावं, म्हणून ही पितर शांती यज्ञाची सेवा ही महत्त्वाची आहे. आलं का लक्षात? हां, यांच्याकडे आईबाप जिवंत असतील त्यांनी जिवंतपणीची सेवा करा. ज्यांच्याकडे नसतील ना त्यांनी ब्रह्ममुहूर्तावरती उठा, आईबापाचं भजन फक्त 2 मिनटं करा, उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाका. 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला देवाने दिलं आहे, कधीच कमी नाही आहे. याच्यावरती विश्वास ठेवा. नाही मिळालं तर 98811178 98 भाईक महाराजांना फोन करा. इवार क्रांती संदेश इज डुप्लिकेट. हा माझा संदेश नाही, माझ्या संतांचा संदेश आहे माय बाप. एवढी ताकद ठेवी.
एवढी ताकद आहे, आपण ते करत नाही आणि विनाकारण आयुष्याला मुकल्याशिवाय राहत नाही. आपण ते करत नाही आणि विनाकारण विद्येला मुकल्याशिवाय राहत नाही. गोडवाक्य बोलतो. यूट्यूब सर्चिंग चालू आहे. मला 2008 सालापासून परमार्थामध्ये पाहणारं माझे गुरुजी माझ्यासमोर आहेत. 2023 उजाडलं आणि 2021च्या उजाडण्याच्या स्थितीमध्ये मला एकाने प्रश्न केला. 2008 ते 2021 या कालखंडातलं मी महाराज. मला 2021ला विचारलं बऱ्याच मंडळींनी माझ्या वारकरी संप्रदायानं, महाराज तुम्ही नेमकं काय करतायत? फौजी माणसं आहात, थोडंसं वक्तृत्व सुंदर आहे, थोडंसं गायने कमी जास्त असेल, आपण चांगले मुद्दे मांडतायत, आपण सुंदर मुद्दे मांडतायत, पण कमीत कमी संसाराकरता काय आहे का नाही? मी बोललो बस ओके, इथपर्यंत ठीक आहे. संसाराकरता काय आहे का नाही, संसाराकरता काय आहे आणि काय नाही याच्याकरता देवाने मला हातपाय दिलेत. आणि याच्या पुढचं ऐका, हा माझा विश्वास. याच्या पुढचं ऐका, हा जे मला द्यायचंय ना त्याच्याकरता ते तो ठरवीन. आणि म्हणून गोड भाषेतून सांगतो, हृदयाला छातीला हात लावून सांगतो, मायबाप हा जीवा पार परमार्थाची सेवा करणाऱ्या माणसाला माझा पांडुरंग कृपा केल्याशिवाय राहत नाही, माझा मायबाप नावाचा देव कृपा केल्याशिवाय राहत नाही, माझे संत कृपा केल्याशिवाय राहत नाही. 2021ला अनंत कोटीचा प्रसाद माझ्या पांडुरंगाने माझ्या दारात आणून ठेवला. बाबा साक्षी आहेत. माझी फर्स्ट सुकन्या गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला अगदी 0 पैशामध्ये MBBS करते. हाच माझ्या माऊलींचा प्रसाद आहे. बस काय लागत नाही माझ्या बापा. दुसरंही लेकरू गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये, 2 सुकन्या, एक चिरंजीव येतोय पण MD डॉक्टर स्पेशल होणार आहे. हा माझा विश्वास आहे. माऊली मला देतीन हा माझा विश्वास आहे. कारण मला माहिती आहे त्याची कृपा कशी प्राप्त करायची आहे. आणि तो कृपा प्राप्त करण्यासाठी युद्ध आपलं योग्य दिशेने आहे ना. आपण जर ते योग्य दिशेने युद्ध नेलं तर तो कृपा केल्याशिवाय राहत नाही मायबाप. हो बघा, हा मग ती कृपा करण्यासाठी जरा थोडंसं ओळखावून घ्या, थोडंसं ओळखावून घ्या. ज्या बापानं अरे ज्या वेळेस तो देहाचा गोळा ज्या वेळेस बाहेर पडायचा ना, आईची अवस्था पाहिली. आई म्हणायची, देवा भगवंता 9 मास कष्ट लासी, येताची कर्म तुझी मान अडकली, अकांत तू जननी धाय मोकलली, समरे त्यारी हरा धावरे माझी कृष्ण माऊली, धावरे माझी कृष्ण माऊली, धावर माझी कृष्ण माऊली. देवा माझ्या बाळाचा गोळा अडकला, देवा मला वाचव. जी आई म्हणत होती ती आई ज्या वेळेस म्हणायची ऐका मायबाप, त्याच वेळेस भिंतीच्या बाहेरून बाप पाहायचा. ज्या आईनं बाळा करता जीवदान मागितलं त्या बापानं त्या आई करता बाळा करता जीवदान मागितलं. जीवदान मागणारा तो बाप रे माझे माय बापो. तेथून पुढचा प्रवास सगळे तुम्ही घ्यात मंडळी आहेत. आपण किती विसरलो आपल्या ह्या देवांना. बघा शाळेत जाताना आग्नेय सगळं लाडकोस पुरवलं, पण ते लाडकोस पुरवत असताना बाप सुद्धा ते आणून देत होता हेही विसरता कामा नाही. ज्या वेळेस लग्न समारंभामध्ये आई अगदी टुनू टुनू उड्या मारून जायची, माझ्या बाळाचं लग्न आहे, पण त्या लग्न समारंभामध्ये अफाट खर्च करणारा एक बाप होता, त्यालाही विसरता कामा नाही माय. अरे ज्या वेळेस बाळ लेकरू सर्व्हिसला जायचं ना, त्यावेळेस आई त्याला एक एक डबा पुढे ठेवायची, पण तो डबा ठेवणारी आई ज्यावेळेस त्याच्या जवळ जायची त्यावेळेस तो पाठीमागचा बाप असायचा आणि म्हणायचा, ह्या डब्यातलं अन्न पुरवणाराही मी आहे, पण तो एक देणारा मी बाप आहे, हेही विसरता कामा नाही. मायबाप सर्व्हिसला लागला, मोठासा झाला, आईला फोन केला. आईनं फोन केला, बाळ तब्येत कशी आहे? एकदा फोन कट केला, दुसरा कट केला, तिसरा कट केला. आईनं ढसकनी आपल्या डोळ्यातून दुःखाचा अश्रू काढला. ज्यावेळेस दुःखाचा अश्रू आला तो पुसणारा एक बाप नावाचा शब्द आहे. याच्याही पुढचं सांगतो, लक्षात ठेवा. सर्व्हिस गेली, बायका मुलांसह आपल्या घराकडे आला, घराच्या बाहेर उभा राहिला. आई बापाला तोंड कसं दाखवू? आईनं मुरका मारून कोपऱ्यात जाऊन बसली. या दुष्टाचं तोंडही नको मला पाहायला, मला यांनी भरपूरच छळलेलं आहे. आई बोलली, पण बापानं त्याच लेकराकडे पाहिलं, उमऱ्याच्या बाहेर उडी मारली आणि बाळाला कुरवाडून घेतलं. घेणारा बाप होता माय बाप. किती कृपा, किती संभाळ. मग देवा अशी कृपा आणि संभाळ करणारे माझे हे परोपकाराय संत नावाच्या शब्दामध्ये मायबाप देव इथे दिव्यता, माझा सकळ समाज, माझा सकळ सहा असणारा परिवार, एवढ्या परिवाराच्या पोटी हे दुःख का? या सांत्वनासाठी, ह्या विरहासाठी भगवंतानी स्वतः शांतीचा प्रसाद तुकोबरायांना अभंगाच्या 3ऱ्या चरणात देऊन टाकला.
संतांची शांतवणीच्या प्रसादातून माझ्या तुकोबरायांची भगवंतानी केलेली आहे. आपली सगळ्यांची संत करतायत, भगवंत स्वतः करतायत. तुकोबरा आहे आला शीतळ शांतीचा वारा. शांती दर्शनी अवस्थेमधून घ्या. कोणतं आपण लिखाण केलेलं आहे? दैवाची, दैवमधलं सुकृत. हा महाराज संचित. आलं का लक्षात? तेथून होतं सगळं. ते तुम्हाला मान्य करावं लागेल. 31 वर्षामध्ये तुम्ही इंद्रायणी काठी भांडण मांडतायत ना, मांडणं हे तुमचं कर्तव्य आहे, बरोबर आहे. पण हे तेथून होणार आहे. 13 दिवस झाले तरी डोकं आपटू आपटू कंटाळला तरीही पण गाथा मिळत नाहीये. 13 दिवस आपटावीच लागणार आहे. हे तेथून आहे, संचितातून, नाही का? हा सगळे मंडळी माता कैकेयीला नाव ठेवतायत. लक्षात ठेवा. हा आतमधला 12च्या आतला इतिहास देवाला आणि कैकेयीलाच माहिती आहे फक्त काय. ज्या वेळेस सगळा आपल्या असणाऱ्या कुटुंबाचा एकत्रित प्रसाद भोजनासाठी बसलेला आहे, राजा दशरथ स्वतः पाहतोय आपली अर्धांगिनी कैकेयी दिसत नाही, कौशल्य आहे, सुमित्रा आहे, बाकी सगळा परिवार आहे, पण कैकेयी का दिसत नाही म्हणून स्वतः राजा दशरथ बोलतायत, ए राम बघ तुझी आई दिसत नाही रे, जा बोलावून आण जरा. हा ज्यावेळेस देव गेले, दरवाजा खटकला, त्यावेळेस आतून वाक्य पहिलं बाहेर पडलं, देवा दरवाजा खटकायचा नाही, तुम्हीच सगळं घडवलेलं आहे. आलं का लक्षात? गोडवाक्य बोलतो आपल्या सगळ्या मंडळींच्या शांतीसाठी, या कुटुंबाच्या विशेष शांतीसाठी. हा आपला बाबा काय वय जे भगवंतानी दिलं अल्प असं वय, त्या वयात जे गेला असतील ना बाबा, तर आपण मात्र समाधान करत असताना हे मात्र तेथून केलं बस एवढाच. हा फक्त समाधानकार चित्तीसाठी, अंतकरण चतुष्टय प्रवृत्तीसाठी हा प्रसाद संचिताच्या रूपानं आपल्याजवळ ठेवा. बघा एक दिवस आपलं दुःखही कमी होईल आणि अनंत कोटीचा प्रसाद बाबाही आपल्या पदरात टाकल्याशिवाय राहायचे नाहीत. आलं का लक्षात? दरवाजा खटकला, दरवाजा आतून एक वाक्य बाहेर पडलं, रामा चुप, जसं आहात ना तसेच बाहेर थांबा. का हात येणार आहे तुम्ही? मला माहित आहे 3 जन्माचं मला कळायला ज्ञान दिलं तुम्ही. ह्या जन्मात मी काय करणार हेही मला ज्ञान दिलं, पाठीमागच्या जन्माचंही मला कळायचं ज्ञान दिलं, पुढच्याही जन्माचं मला कळायचं ज्ञान दिलं. नाही का? फक्त ह्या कैकेयीलाच का? दुसऱ्यांच्या नशिबात नव्हतं का? आणि हे ज्ञान देत असताना तुम्हीच मला संचित रूपानं तो प्रसाद फिरकवायला लावला, माझी सगळीच्या सगळी कीर्तीभंग करून टाकली. नाही का? का दरवाजा खटकतायत? आई अगं एकदा तर उघड. नाही उघडणार बिलकुल रामा, तू पाठीमागं जा. तू कोण आहे हे कैकेयीला माहिती आहे, फक्त नातं ह्या नात्यानं तुला स्वीकारते, देव ह्या नात्यानं मी तुला मुळीच स्वीकारत नाही. काय वाक्य असतील महाराज. हा देव नात्याने मी तुला स्वीकार नाही, आणि जर तू देव असताना तर माझ्यावर कृपा केली असती, मला सांभाळलं असतं तू. आज तुझी माझ्यावर कृपाही नाही आणि मला तू सांभाळतही नाही हे मला कळतंय. मला माहित आहे ना मला तू कलंकित करणार आहे, उद्याच्या असणाऱ्या प्रवाहामध्ये माझं नाव कलंकात मोडणार आहे. हे तू माझ्या असणाऱ्या दैवात लिहून ठेवलेलं आहे, माझ्या संचितास लिहून ठेवलेलं आहे. ऐसे नेनो अगणित. किती आले आणि किती गेले हे सगळं लिखाण तुझ्यातून चालतं ना? नाही, ऐक ऐक तू जरा. अगं मी जो कोण आहे हे सुद्धा मला माहीत नाहीये, मला संतांनी सांगितलेलं आहे, त्यांनीच माझी खात्री पटवून दिलेली आहे. पण तुला जर ते दिसत असेल ना, मग मात्र कर्मगतीचा, पापगतीचा, वासनगतीचा हिशोब तुझ्या जीवाबरोबर आहे. तो हिशोब तुला द्यावाच लागणार आहे. दुःख हलकं झालं, आईने दरवाजा उघडला, देवाला हात घेतलं, कवटाळून मिठी मारली, मायबाप मिठी मारून माय लेकाची भेट झाली, दरवाजा बंद केला, बाहेर आले, भोजन केलं. उद्याच्या कलंकित नावाला मी सामना करेल, माझ्या लेकरासाठी म्हणणारी कैकेयी माता आहे मायबाप. का का आई ती आईच आहे ना. हा आयुष्यभर कलंकित नाव होऊ दे, पण त्रेता युगात त्या कलंकित नावाला अगदी देवानंही कृपाळूपणानं खोडलेलं आहे आणि सांभाळपणानं खोडलेलं आहे. आपल्या लक्षात नाही आलं म्हणून मी कायम या ठिकाणी क्रांतीची मशाल पेटवतो. एक जे विधवा आई सन्मान आहे ना, त्याला आपण चुकतायत किंवा आपण करत नाही आहेत. विधवा आईला योग्य किंमत देत नाही आहेत, विधवा आईला शुभ कार्यामध्ये येऊ देत नाही आहेत, विधवा आईला शुभ कार्याच्या मध्ये बसू देत नाही आहेत. आजही पण तुमच्या आमच्याकडे अंधश्रद्धा आहे. आज या ठिकाणी ह्या बाबांची अर्धांगिनी आमची आत्या आज कपाळाला कुंकू लावू शकत नाही विधवा म्हणून, ते लेणं घेऊन ते आज समाजामध्ये दौडणार आहे. शुभ कार्य तुम्ही ज्यावेळेस करणार नाही, आई तू बाजूला बस तुम्हीच म्हणणार आहे. पण छाती ठोकपणे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी विधवा कैकेयी मातेला त्यावेळेस सांगितलं, आई अगं तू विधवा नाही, तू आजही साधवा आहे. घे ते ताट आरतीचं, ओवाळ माझी आरती. त्रेता युगात विधवा भगिनींना आरती ओवाळण्याचा अधिकार माझ्या देवानं देऊन टाकला. का तुम्ही आम्ही अधिकार हिसकावतोय? का तुम्ही आम्ही त्यांना अधिकार देत नाही? अरे म्हणजे माय बाप हो, वडील झाले, आईचं सोडावं. 18-20 वर्षाच्या आजही भगिनी विधवा होऊन हिंडतायत.
ज्या वेळेस स्वतःचा पती देशाकरता शहीद होतो ना, स्वतःचा पती समाजाकरता शहीद होतो ना, स्वतःचा पती आई बापाच्या सेवेकरता शहीद होतो ना, अरे दैवातून खेळ ज्या वेळेस त्या पतीचा घडतो ना, ती आयुष्यभर सामना करते विधवा नावाच्या शब्दाचं. पण सांगून जाईल कोणत्याही शुभ कार्यामध्ये तिला येऊ द्या, बसू द्या, तिला फुल अधिकार द्या. त्रेत्रायुगात देवाने सांगलाय, अगं बघ सगळं तुझ्यामुळे मिळालंय, म्हणून मातृरेश प्रसाद, हा तुझा प्रसाद आहे. फुल अधिकार वाणीने सांगितलं. आजही पण नटू द्या आमच्या विधवा आईला. मायबाप हो, ज्यावेळेस देश सेवेचा प्रसंग येतो ना, आजही पण आपल्या जवळ शिंदेवाडी गाव आहे, तालुका सिन्नर आहे. आजही पण जी भगिनी शहीद केशव गोसावी नावाचं व्यक्तिमत्व आहे, शहीद प्रत्येक वर्षी पुण्यस्मरण महाराज लोक करतायत. लक्षात ठेवा, सगळ्या महाराजांनी त्या वीरपत्नीला आजही बहीण मानलेली आहे. मायबाप हो, आजही बहीण मानलेली आहे. ती फुल आरशासमोर जाते, फुल नटते, फुल मेकअप करते आणि आरशाकडे पाहते, वाह पतिराज. गावात पाहिलं दिसत नाही, अरे तालुक्यात पाहिलं दिसत नाही, जिल्ह्यात पाहिलं दिसत नाही, महाराष्ट्र राज्यात पाहिलं दिसत नाही, भारत देशाच्या नकाशात दिसत नाही, नकळत दृष्टी बॉर्डरवरती जाते आणि तुमचं दर्शन होतं, म्हणून तुमच्यासाठी नटले. बघा काय बोलावं माय बापा हो, किती सुंदर वाक्य आहेत. म्हणून तुमच्यासाठी नटले. बघा ना एकदा माझ्या हे असणाऱ्या दृष्टीकडे आपण एवढा विश्वास आहे. म्हणून माय बाप हो, विधवा आई सन्मान आपण द्यायला शिका. देवा अरे एवढीशी कृपा केली रे संचितामधून तू आमच्या असणाऱ्या ह्या पुण्यराशीमध्ये, माझ्या ह्या पुण्याच्या साठ्यामध्ये. देवा काय तुझं गुणानं वाहत करावं अभंगाचं चौथं चरण. तुका म्हणे ने तुका म्हणे ने, तुका म्हणे ने तुका म्हणे ने. माय बाप व्यतिरिक्त संत भगवंत आम समाज भारत माता, त्यातल्या त्यात कृपा आणि संभाळ माझा भारत मातेचा सैनिक. कोणतंही संकट पडू द्या, आराम तंदुरुस्त जगाच्या जगत पटलावरती आम्ही जोपर्यंत ऐक्यानं नटलो ना, आम्ही जोपर्यंत संघटन हरीच्या रूपानं नटलो ना, आम्ही जोपर्यंत संघटन ऐक्य हरीच्या रूपानं आहे, तोपर्यंत हृदयातला राम सुरक्षित आहे, तोपर्यंत आकर्षण करणारा कृष्ण सुरक्षित आहे. पण हरी रूपानं तर माझा सैनिक नटला ना, हरी रूपानं माझा हरी नटला, हरी रूपानं माझा मायबाप नावाचा देव नटला, हरी रूपानं माझा आम समाज नटला. देवा किती कृपा.
जय जय ठोपार खुमाई 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 ठोपार तुका म्हणे नेने काय केले नारायणे. नारायणानं किती सुंदर करून ठेवलं माझ्या तुकोबरायांनी सांगावं देवा, किती सुंदर तू ह्या ठिकाणी पुण्य प्राप्त करून दिलं बघ. आणि सुकृतानं नटलो म्हणून कृपाळू नावाचा शब्द, सांभाळ नावाचा शब्द तुझ्यात दिसला, मायबापात दिसला, संतात दिसला. आम सकल मृत्यू लोकामध्ये सगळ्यांची दृष्टी पालन पोषण करत असताना मला दिसला. बघा, प्रत्येकाची दृष्टी सगळ्यांविषयी सम असावी मायबाप हो. बघा, भेदाभेद नको. हा मग वैष्णव संगती सुख वाटे जीवन आणि कमी देवा काय नाही. गायनाची उडी आपुलिया चंदेन मनाच्या आनंदे आवडीने. बघा ना किती मजा आहे. म्हणून जातीभेद नको, भेदाभेद नको, कोणत्याही दृष्टीनं एकमेकाशी वैरत्व नको, कोणत्याही दृष्टीनं आपली दृष्टीशेप चाललेली मृत्यू लोकातली जी वाट आहे ना, ही सोपी परमार्थाच्या दिशेने जाण्यासाठी तुमच्या आमच्याजवळ अतिशय नम्रतापूर्वक, नम्रता नावाच्या शब्दानं चाललेली जी तुमची आमची असणारी जी काय आख्यायिका आहे, ती भेदाभेदाच्या नावानं तर मुळीच नको. बस क्रांतीचा टॉपर लाट संदेश तुम्हाला देतो. महाराज म्हणतात, तुम्ही झाले ती कृपाळ. फार मोठी आईबापाची कृपा असते, सदैवाची असते, सगळ्यांची असते. आज ह्या कुटुंबावरची एक कृपा गेलेली आहे, बाप नावाच्या शब्दाची. भगवंताजवळ माझं एकच मागणं असेल, हे दया घणा पंढरीश पांडुरंगा. अहिंसा प्रथम पुष्पम पुष्पम इंद्रिया निग्रहम सर्व पुष्पम दयाभूते शांती पुष्पम वीर्षीयते शम पुष्पम तप पुष्पम ध्यानम सत्यम पुष्पम चायवाष्टम. 8 प्रकारची पुष्प बाबांनी आपल्या मृत्यूलोकामध्ये जीवन जगत असताना देवाच्या नावानं, आईबापाच्या सेवेच्या नावानं, समाजसेवेच्या नावानं, भारत देश सेवेच्या नावानं आणि सकल संत मायबाप नावाच्या शब्दाला इज्जत देत असण्याच्या नावानं प्राप्त केलेली आहेत. त्यांना मोक्षाचं दार खुलं कर. पुढचं अप्रतिम असं ह्या ठिकाणी सुंदरसा असा प्रवास दे. आणि त्यातल्या त्यात एक सुंदर असं मागणं मागेल, ह्याच मृत्यू लोकामध्ये परत जन्म दे. आणि तोच जन्म भारत मातेच्या सेवेसाठी सैनिक नात्यानं परत ह्या ठिकाणी उदयाला यावा, एवढंसं गोड मागणं मागतो. आलं का लक्षात? आणि त्या गोड मागण्यामध्ये अप्रतिम असं तुमच्या ह्या जन्माचं चीज झालेलं आहे, परंतु पुढच्याही जन्माचं चीज हो नाही का. मग गायीना अखंड ह्याविन पाखंड नेणे काही, मग अंतरी विश्वास अखंड नामाचा. मग काया वाचा म्हणे हेची देई, तुका म्हणे आता देई संत संग, तुझे नामी रंग भरो मना. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 11 वाजता सेवा चालू झाली होती. 11:10 1:10 नित्यनेम नामिते प्राणी दुर्लभ. नियमाप्रमाणे आपलं पालन पोषण असावं, जगणं असावं, वागणं असावं नाही का. डिसिप्लिन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इन दिस लाईफ. सो मच इन दिस व्यासपीठ, इन दिस मृत्यूलोक, इन दिस जीवन. शिस्त भंगाचं कधी भंग करू नका. शिस्तीचा भंग करणं म्हणजे भगवंताच्या चाललेल्या पताकीचा अपमान होणं, चाललेल्या पायवाटीचा अपमान होणं. असाच अपमान आपल्या हातून न हो एवढी सदिच्छा व्यक्त करतो. आणि जाता जाता 2 मिनटं फक्त देशाकरता बोलतो. आपण जगा देवासाठी, आपण जगा मायबापाच्या सेवेसाठी, आपण जगा संतांच्या सेवेसाठी, आपण जगा समाजाच्या सेवेसाठी. आणि जमलं तर आपला हा ध्येय कारणीभूत लावा देशाच्या सेवेसाठी. बस गोड वाक्य बोलतो मायबापा. हे मेरे वतन के लोगो लोगो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो रे कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो रे कुर्बानी. स्वतःच्या देहाचा कधी विचार केला नाही.
भारत मातेचं लेटर पाहिलं सेवेचं आणि ते लेटर घेतलं आईचा बापाचा मित्रांचा परिवाराचा गाम गणगोत्र नातेवाईकांचा गावात जगत असताना ज्याने साथ दिली त्यांचा विचार केला नाही. पहिलं पाऊल उंबऱ्याच्या बाहेर टाकलं आणि त्या पावलाला सलाम ठोकून सांगितलं आई बघ आलो ग तुझ्या सेवेसाठी. सलाम माझ्या त्या सैनिकाला, सलाम माझ्या त्या सैनिकाला. स्वतःचं जीवन जगत असताना ज्यांनी पहिला पूर्ण विराम आपल्या सगळ्या अपतिष्ठांवरती घेतला, दुसरा पाऊल रेल्वेच्या पहिल्या फाकटावरती टाकला आणि भारत मातेची माती घेतली मस्तकाला लावली. आई बघ आलो ग तुझ्या सेवेसाठी, जगन तुझ्यासाठी आणि मरण तुझ्यासाठी म्हणणारा दुसरा सलाम माझ्या त्या सैनिकाला, माझ्या त्या सैनिकाला. हर करम अपना करेंगे हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. आदरणीय माझे गुरुजी ह्या ठिकाणी बन्सी बाबा असतील, 1008 महामंडलेश्वर, आदरणीय आमचे गणेश महाराज असतील, आदरणीय आमचे कडलक महाराज असतील, आदरणीय आमचे चेतन महाराज असतील आणि त्यांची वारकरी शिक्षण संस्था असेल. बघा ना किती लहान लहान लेकरं आहे महाराज, किती गोड अप्रतिम ह्या ठिकाणी टाळ वाजवत आहेत, किती सेवा देत आहेत. बघा आपल्या असणाऱ्या शिक्षणाच्या जगण्याच्या दरीमध्ये संस्काराची शिदोरी द्यावी ती वारकरी संप्रदायाने द्यावी. मायबाप हो, एवढी गोड अशी संस्काराची शिदोरी देत आहेत ही वारकरी शिक्षण संस्थेला संस्थापक आदरणीय चेतन महाराज आणि 2 कीर्तनकारांच्या कसोटीत सापडलेला मी आजचा महाराज नाही का. गणेश महाराज उत्कृष्ट कीर्तनकार आहेत आणि अनिल महाराज सुद्धा आळंदीमध्ये उत्कृष्ट कीर्तनकार करतायत महाराज. ह्या दोनांच्या कसोटीमध्ये हा फौजी सापडला. म्हटलं रणांगण लढतंय किंवा नाही, नाही का. हां पण लक्षात ठेवा मायबाप हो, हां मज भेटो मज जातीची, ज्यावेळेस जातीचा भेटला जातो ना त्यामुळेच परिपूर्णतेला कसोटी जाते. मला अप्रतिम असं प्रेम या ठिकाणी ह्या सगळ्या मंडळींनी दिलेलं आहे. त्यांच्या चरणाची सेवा समर्पण करतो. सगळ्या आईंनी सेवा चांगली ऐकली, पण जाता जाता एक सांगतो, आपण एक वेळेस सून होता, सासू आत्ता आहात ना, सुनसारखं वागा. सासूच्या जीवाला शांती मिळल्याशिवाय राहायची. एकदा आपण सून होता ना त्या सुनसारखं फक्त सासू रूपानं वागा. सासूच्या जीवाला शांती मिळल्याशिवाय राहायची नाही. आणि आपल्या असणाऱ्या पतिराजाच्या संसारामध्ये रिस्पेक्टिव्ह पद्धतीनं त्यांना आदर द्या, त्यांना सांभाळा. आपल्या गुणागोळंब्यानं आपल्या लेकरांना घडवा, त्यांना शिक्षणाची कास धरा, त्यांना शिक्षण उच्च कोटीच्या शिक्षणापर्यंत पोहोचवा. आपलं कष्टात जीवन गेलं आहे, लेकराचं कष्टात जाऊ नये. पण जात असताना शिकवत असताना त्याला वारकरी संप्रदायाच्या शिदोरीची शिकवण द्या. आयुष्यभर आपण धोक्यात नाही मायबाप, आयुष्यभर नाही. एक करणं आपल्या हातात आहे, घडणं आपल्या हातात आहे. म्हणून द्रौपदी मातेने 5 पांडव एकत्रित धरले ना, तसं आपण एक कुटुंब एकत्रित धरा. आपण 100 कौरवावरती विजय प्राप्त करण्याची ताकद आपल्यामध्ये भगवंताने दिलेली आहे. गोड अशी सेवा तुम्ही ऐकलीत. तुमच्याही चरणी माझं समर्पण या ठिकाणी दंडवत आहे. आपण सगळ्या मंडळींनी, एज्युकेटेड मंडळी माझ्या पुढे बसलेले सगळेजण माझे मायबाप आहेत. मायबाप हो, चुकलं असेल फौजीचं माफ करा, पण जे योग्य असेल ना ते घेऊन जा. कारण जे योग्य आपल्याला कुठेतरी वाचवणारं असेल, ते आपल्याला कुठेतरी अगदी वैकुंठाची वाट दाखवणारा असेल,
असेल सुंदर अप्रतिम अशा आयुष्य भगवंतांनी देवो. आपल्याही चरणी माझी सेवा समर्पण करतो. सर्वांच्या चरणी सेवा समर्पण करतो. श्री क्षेत्र काशी विश्वेश्वर या ठिकाणी देवस्थान, त्या देवस्थानाला मी काशी विश्वेश्वर हृदयातला माझा भगवंत मानतो. रजता तमचा सत्वचा जो मालक गुणाची पंढरीश पांडुरंग त्यांना मी माझा आराध्य दैवत मानतो. त्या माझ्या भगवंताच्याही चरणाशी या ठिकाणी माझी सेवा समर्पण करतो. आणि ह्या ठिकाणी बाबांचा आजचा प्रवास संपलेला आहे. वर्ष श्राद्धीची सेवा म्हणजे बाबांचा पुण्याचा वाटा ह्या ठिकाणी बाबांना मिळालेला आहे. बाबांचा मोक्षाचा मार्ग मोकळा झालेला आहे. बाबांना मोक्ष प्राप्त करत असताना पांडुरंगाने मृत्यूलोकात पाठवावं पहिलं बोलून गेलो मी. आणि भारत मातेच्या सेवेसाठी त्यांचा परत जन्मला बाबा. आईबापाच्या सेवेसाठी वडील झाल्या बघायला किती गोड लेकरू नाही का, कसं प्रदक्षिणा मारतं बघा. म्हणून आपणही पण अशा लेकरांना आपल्या शिकवण देत चला. हेच लेकरं उद्याचे उज्ज्वल भविष्य आहे. आलं का लक्षात? हेच लेकरं उद्याचे उज्ज्वल भविष्य आहेत. आत्ता मी बोललो वृद्धाश्रमाची संख्या जी वाढली ना त्याला आपण कारण आहेत. आपण जर योग्य ठिकाणी आपले लेकरं चोपाटले तर 100% आपला फास मोडत नाही. कायम सांगतो मी व्यासपीठावरती, जसं मेंढपाळ भाबळ डाळतो आणि 2 तासाच्या आत फास चोपाटतो ना, तसं आपल्या लेकरांना योग्य वयात चोपाटा. माझे गुरुजी कायम सांगतात फास कधीच उलगडत नाही. जो आपला फास उलगडला ना त्याला कारण असं आहे का आपण चोपाटण्यासाठी असमर्थ आपलं जे वय होतं ते त्याला दाखवलं नाही. योग्य कालखंडात लेकराला चांगली शिकवण द्या. आयुष्यभर लेकरू आपल्याला सांभाळणारे. महाराष्ट्रात वाढलेले वृद्धाश्रमांची संख्या कमी होणारे आणि हो ही सदिच्छा व्यक्त करतो. आलं का लक्षात? कधीच नको आहे असं मायबाप हो बघा. डोळ्यात जरा थोडे दुःखाचे अश्रू आणा, काही प्रश्न विचारा. संकट प्रत्येकाला येतात. प्रत्येकाने संकटाचा सामना करणं गरजेचं आहे. अरे आईबाप नावाच्या देवानं मला जन्म दिला बास देवा, याच्या व्यतिरिक्त मला देवच माहीत नाही. एवढं तरी फक्त आपण शरणागतीला स्वीकारून म्हणा ना. आणि ज्यावेळेस हे म्हणाल ना आपण त्यावेळेस मग बघा ना किती आपल्या जीवनामध्ये मजा आहे. अशीच सगळ्यांच्या जीवनात मजा येवो एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि घेतलेल्या सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठाला जय जय.